नमस्कार मंडळी, आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 8 ओवी क्रमांक 91 ते 120 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 91. तया अव्यंग्यवाने या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावले ही चित्ते जाणोनी स्मरे. याचा अर्थ त्या अव्यंग्य अशा ब्रह्माला जाणून मरणकाल जवळ आला असता जो एकाग्र चित्ताने त्याचे स्मरण करीतो. ओवी क्रमांक 92. बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुखसुनी क्रमयोगाचे. याचा अर्थ शरीराच्या ठिकाणी पद्मासन घालून उत्तरेस तोंड करून बसून आणि योगाभ्यासाच्या क्रमात प्राप्त झालेले सुख अंतःकरणात साठवून. ओवी क्रमांक 93. आंतू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया. याचा अर्थ अंतर्यामी एकाग्र चित्ताने स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपोआप ब्रह्मास ताबडतोब मिळण्याकरिता. ओवी क्रमांक 94. आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानौनी निगे ब्रह्मरंध्रा. याचा अर्थ संपादिलेल्या योगाच्या द्वारे सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रात जाण्याकरिता निघतो. ओवी क्रमांक 95. तेथ अचेत चित्ताचा सांगा तू आहाच वाना दिसे मांडतू जेथ प्राणू गगनांतू संचरे का. याचा अर्थ प्राण व चित्त यांची संगती आहे असे उगीच बाह्यात्कारी दिसते आणि प्राणाचा लय आकाशात होतो. ओवी क्रमांक 96. परी मनाचे निस्थैर्य धरिला भक्तीची या भावना भरला योग बळे आवरला सज्ज होऊनी. याचा अर्थ परंतु मनाच्या स्थिरतेने जो बांधला गेला व ज्याचे अंतःकरण भक्तियुक्त झाले आहे व जो योगाचे बळाने तयार होऊन मन आपल्या ताब्यात ठेवितो. ओवी क्रमांक 97. तो जडा जडा ते विरवितू मृलता माझी संचरतू जैसा घंटानादलयस्तू घंटेसीच होय. याचा अर्थ तो योगी चित्त व प्राण यांना भ्रुकुटीमध्ये आवरून धरून ज्यामध्ये घंटेचा नाद घंटेतच लय पावतो त्याप्रमाणे दोघांचा लय करतो. ओवी क्रमांक 98. का झाकलिया घटींचा दिवा नेनिजे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. याचा अर्थ किंवा मडक्याखालील झाकलेला दिवा केव्हा नाहीसा होतो हे ज्याप्रमाणे समजत नाही त्याप्रमाणे अर्जुना जो आपला देह ठेवतो ब्रह्मकाशात प्राणवायू नेऊन तो आत्मस्वरूपी केव्हा लीन होतो हे समजू न देता आपला देह ठेवतो. ओवी क्रमांक 99. तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होवनी ठाके. याचा अर्थ तो केवळ परब्रह्म ज्याला परमपुरुष असे नाव आहे तो माझ्या निज स्वरूपाप्रत जाऊन मिळतो. ओवी क्रमांक 100. सकळा जाणणे या जे लानी तिये जाणीवेची जे खानी तया ज्ञानियांची आयनी जया ते अक्षरू मनिपे. याचा अर्थ जे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा शेवट व सगळ्या ज्ञानांची खान अशा बुद्धिमान ज्ञानी पुरुषांनीही ज्याला अक्षर असे म्हटले आहे. ओवी क्रमांक 101. चंड वाते ही न मोडे ते गगनची की पुढे वाचूनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे. याचा अर्थ झंझावाताने न मोडणारे असे एक खरोखर आकाशच आहे. त्याच्याशिवाय त्या वाऱ्यापुढे ढग आले असता कसे टिकतील. ओवी क्रमांक 102. तेवी जाणणे या जे आकळले ते जाणीवले पणेची उमानले मग नेनिवेची तया मनीतले अक्षर सहजे. याचा अर्थ त्याचप्रमाणे ज्ञानाला जे समजले ते ज्ञानाच्या मापात आले म्हणून ते नाशवंत होय. मग जे जाणण्यास अशक्य त्याला सहज अक्षर
म्हणजे अविनाशी असे म्हणतात. ओवी क्रमांक 103. म्हणून वेदविद नर म्हणती जया ते अक्षर जे प्रकृतीसी परमात्म रूप. याचा अर्थ म्हणून वेद पारंगत पुरुष ज्याला अक्षर म्हणजे ब्रह्म असे म्हणतात व जे मायेच्या पलीकडील असून सच्चिदानंद रूप आहेत. ओवी क्रमांक 104. आणि विषयांचे विष ओलांडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी. याचा अर्थ आणि विषयांचे विष लवंडून म्हणजे इच्छा टाकून व सर्व इंद्रियांचे दमन करून देहरूपी झाडाच्या तळी उदासीन वृत्तीने बसलेले. ओवी क्रमांक 105. ते या परिविरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामाशी अभिप्रेत सर्वदा जे. याचा अर्थ विरक्त पुरुषही ज्याची नेहमी वाट पाहत असतात व जे नेहमी निरीच्छ लोकांना आवडते. ओवी क्रमांक 106. जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती. याचा अर्थ ज्याच्या आवडीकरिता योगीजन ब्रह्मचर्यादी संकटे जुमानीत नाहीत व निष्ठुरपणाने इंद्रिय निग्रह करीतात. ओवी क्रमांक 107. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाची थडिये वेद चुबुकळीले ठेले. याचा अर्थ असे जे दुर्लभ पद ज्याचा अंत नाही व जे वेदालाही जाणता आले नाही. ओवी क्रमांक 108. ते पुरुष होती जे या परी लया जाती तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. याचा अर्थ मी सांगितल्याप्रमाणे जे देह ठेवितात ते त्या पदाला प्राप्त होतात म्हणून पार्था त्याचबद्दल आणखी एकदा तुला सांगतो. ओवी क्रमांक 109. तेथ अर्जुने म्हणतिले स्वामी हेची म्हणावया होतो पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोलिजो का. याचा अर्थ त्यावेळेस अर्जुन म्हणतो हे गुरु मी आपल्यास आता हेच विचारणार होतो तो आपण मजवर सहजच कृपा केली तर आता सांगण्यास सुरुवात करावी. ओवी क्रमांक 110. परी बोलावे ते अति सोहोपे तेथे मनितले त्रिभुवन दीपे तुझ काय नेनो संक्षेपे सांगेन ऐक. याचा अर्थ परंतु काय सांगावयाचे ते अगदी सोप्या रीतीने मात्र सांगा. त्यावेळी त्रिभुवनदीप जे श्रीकृष्ण ते म्हणाले तुला का आम्ही ओळखीत नाही तुला संक्षेपाने सांगतो. ओवी क्रमांक 111. तरी मना या बाहेरीलीकडे या वयाची साविया सवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे. याचा अर्थ तर मग मनाची बाहेर हिंडण्याची स्वाभाविक सवय मोडून ते हृदय डोहात निमग्न होऊन राहील असे कर. ओवी क्रमांक 112. परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती. याचा अर्थ परंतु ज्या वेळेस इंद्रियाची द्वारे निग्रहाने बंद असतात तेव्हाच ही गोष्ट घडते. ओवी क्रमांक 113. तरी सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगले जैसे करचरणी मोडले परीवरून संडी. याचा अर्थ असे झाले म्हणजे मग मन सहज कोंडले जाऊन हृदयातच स्वस्थ असते ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला प्राणी आपले घर सोडित नाही. ओवी क्रमांक 114. तैसे चित्त राहिली या पांडवा प्राणांचा प्रणवूची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी. याचा अर्थ त्याचप्रमाणे अर्जुना मनाची स्थिरता झाल्यावर प्राणायामाने ओंकाराचे ध्यान करावे मग प्राणवायू क्रमाक्रमाने ब्रह्मरंध्रापर्यंत आणावा. ओवी क्रमांक 115. तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धरणा बळे जव मात्रा त्रय मावळे अर्धबिंबी. याचा अर्थ मग अकार उकार व मकार ही त्रायी अर्धमात्रेत मिळेपर्यंत धारणा शक्तीच्या बलाने प्राणवायू ब्रह्माकाशात मिळतो न मिळतो अशा बेताने धरावा. ओवी क्रमांक 116. तव वरी तो समीरू निराळी की जे स्थिरू मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीच विलसे.
याचा अर्थ तोपर्यंत तो वायू मस्तकाशात स्थिर करावा. नंतर ओंकाराचा व त्याचा संयोग झाल्यावर मूळ स्वरूप जे ब्रह्म त्यात तो रममान होतो. ओवी क्रमांक 117. तैसे ओम हे स्मरोसरे आणि तेथेची प्राणुपुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे. याचा अर्थ त्याबरोबर ओंकाराचे स्मरण बंद पडते आणि तेव्हाच प्राणाचा शेवट होतो. मग ओंकाराचे पलीकडील जे ब्रह्मानंद स्वरूप तेच बाकी राहते. ओवी क्रमांक 118. म्हणून प्रणवैक्य नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत शांता. याचा अर्थ म्हणून ज्याला प्रणव म्हणतात व जे एकाक्षर ब्रह्म आहे त्या माझ्या परम स्वरूपाचे स्मरण करीत असता. ओवी क्रमांक 119. या परी तेजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावनया परवते आणिक पावने नाही. याचा अर्थ जो अशा स्थितीतच देह त्याग करीतो तो निश्चयाने मजप्रत पावतो, कारण त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी श्रेष्ठ गतीच नाही. ओवी क्रमांक 120. तेथ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये ना हे स्मरण मग होये कायस यावरी अंती. याचा अर्थ अर्जुना कदाचित तुझ्या मनात अशी शंका येईल की काय हो मरण समयी माझे स्मरण कसे व्हावे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.